तर सत्ताकाळ संपवायच्या 6 महिन्यांआधी कर्जमाफी देणार आहात का असा खोचक सवाल रोहित पवारांनी अजित पवारांवरील प्रश्नावर केलाय। तर दुसरीकडे शिरसाटांविरोधातील पुरावे देऊन सरकारला करारा जबाब देणार असंही रोहित पवारांनी म्हटलं। एक व्हिडिओ ट्विट केला होता शेतकऱ्याचा आणि त्यानंतर त्यांनी आत्महत्या केली असंच म्हणताय। दुसरीकडे आज अजितदादांनी असं वक्तव्य केलंय की शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, जाहीरनाम्यात होतं योग्य वेळी कर्जमाफी देऊ। हे मला एक कळत नाही की देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा हे सगळे म्हणतात योग्य वेळीच आम्ही देऊ। मग आम्ही समजायचं का की 2029ला इलेक्शन ते 6 महिने आधी तुम्ही द्याल असं तुमचं जर मत असेल तर दिवसाला 8 ते 10 आत्महत्या शेतकरी आज करत आहेत। मग तुम्ही जर अजून 4 वर्ष थांबला तर 12 ते 13 हजार आत्महत्या तिथं होतील। मग आता पेपरवर आम्हाला लिहून द्या की तुम्ही 4 वर्ष थांबणार, फक्त इलेक्शनसाठी थांबणार, तर या 12,000 आत्महत्याला पूर्णपणे तुम्ही दोघं जबाबदार असाल असं जर लिहून देत असेल तर मग बघूया आपण त्याचं काय करणार। जसं तुम्ही निवडून आला, आता वोट चोरीमुळेच तुम्ही आलेला आहात, पण आला असला तर त्यानंतर तुम्ही सामान्य लोकांना विसरून गेला, ह्याच्यात तुमची दुटप्पी भूमिका दिसते। तोपर्यंत जर देवेंद्र फडणवीस साहेबांना वेळ असेल आणि त्यांना जर ऐकून घ्यायचं असेल तर नक्कीच मी त्यांना पूर्णपणे व्यक्तिगत त्यांना डॉक्युमेंट देऊ। त्यांच्या ऑफिसला मी पत्र पाठवलेलं आहे, ते इन्व्हर्ट सुद्धा झालेलं आहे, सेक्रेटरींना तिथं दिलेलं आहे आणि काही अजून इन्फॉर्मेशन, काही अजून नवीन इन्फॉर्मेशन माझ्याकडे आली, अजून थोडीशी इन्फॉर्मेशन येणं बाकी आहे। ते आल्यानंतर मी एक करारा जबाब एका चांगल्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून शिरसाटांना सुद्धा आणि या सरकारला सुद्धा तिथे दिल्याशिवाय राहणार नाही। कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह अमृती गणकवार, TV9 मराठी, मुंबई।